मंडळी, आजची रेसिपी तुम्ही खाल्ली की नाही मला माहीत नाही, पण ही रेसिपी बघून तुम्ही नक्कीच बनवून घरच्या घरी खाल. तर इथं ही शीळ डाळ घेतलेली आहे, म्हणजे रात्रीची जी उरलेली होती डाळ ती घेतलेली आहे. इथं मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. एवढ्याच इथं गोष्टी लागतात. आणि आपले जगभरातले मसाले जे आपण नेहमी जेवणामध्ये वापरतो ते. तर आता मी इथं सुरुवातीला डाळ टाकून घेतलेली आहे, जी शिजवलेली डाळ आपली राहिलेली होती फोडणी दिलेली शिळी ती टाकलेली आहे. आता हळद टाकली, थोडंसं घरचं लाल तिखट टाकायचं, थोडंसं काश्मीरी मिरची पावडर टाकायचं आणि मीठ टाकायचं आहे. डाळीमध्ये मीठ आहे, पण आपल्या चपातीच्या पिठाला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ इथं वापरायचं आहे. हळद डाळीमध्ये आहे तरीसुद्धा आता कलर येण्यासाठी थोडीफार हळद टाकायची. काश्मीरी मिरची पावडर पण कलर येण्यासाठी टाकायची आणि घरचं लाल तिखट थोडंसं टाकायचं. आता तुम्हाला जर का घरचं लाल तिखट नसेल टाकायचं तर हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर याचा ठेचा तुम्ही जरूर इथं वापरू शकता. आणि छानपैकी या ज्या डाळ आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं पाणी अजिबात वापरायचं नाही आहे हे करताना आणि हे मळताना. आणि छानपैकी असं पीठ मळून छान गोळा बनवून घ्यायचा. याचे तुम्ही पराठे बनवू शकता किंवा पुऱ्या बनवू शकता किंवा चपात्या बनवू शकता. तर मी इथं पुऱ्या बनवलेल्या आहेत. पराठे बनवलेल्याचा व्हिडिओ अगोदरचा पण आहे आपला, तर म्हटलं चला पुऱ्या बनवूया. तर सगळ्यात आधी तर हे पीठ मळून घ्यायचं, एक 5 मिनटं ठेवायचं रेस्ट करायला आणि त्याच्यानंतर आपल्याला पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत. तर पीठ मळून घेते. बघू शकता मस्त इथं पिठाचा आता गोळा तयार झालेला आहे. थोडंसं वरतून तेल लावायचं आणि रेस्ट करायला ठेवायचं आहे. जास्त तर पुरीचं पीठ आहे त्याच्यामुळे थोडं कडकच ठेवायचं आहे. चपातीचं असेल तर थोडंसं पातळ केलं तरी चालतं, पण पुरीच्या पिठाला कडकच ठेवायचं जेणेकरून लाटताना थोडंसं सोपं जाईल. तर त्यासाठी इथं फायनली पीठ मळून झालं. आता आपण पुऱ्या बनवायला घेऊ. तर इथे तुम्ही छोट्या मोठ्या तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही पुऱ्या नक्कीच बनवू शकता. मी मोठ्या मोठ्या बनवलेल्या होत्या, मग नंतर थोड्या मीडियम बनवल्या. तर एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि थोडंसं पीठ लावून घ्यायचं. त्यासाठीच आपल्याला थोडंसं कडक पीठ मळायचं जेणेकरून पीठ लावायची गरज पडत नाही. पण मला इथं थोडंसं कोरडं पीठ लावावं लागलं. आता इथं मी अगोदर म्हटलं की पराठे बनवूया, तर त्यासाठी मी थोडीशी पातळ चपाती लाटली आणि नंतर मग ठरवलं की नको पुऱ्या बनवूया, वेगळं बनवूया काहीतरी, म्हणजे सगळे आवडीने पण खातील. पराठेसुद्धा सगळे आवडीने खातात, पण चहासोबत म्हटलं चला पुऱ्या बनवूया म्हणून पुऱ्या बनवल्या. तर तुम्हाला जे आवडत असेल, पुऱ्या बनवायच्या असेल पुऱ्या बनवा, पराठे बनवायचे असेल तर पराठे बनवा. छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि छोटे छोटे पुऱ्या मस्त लाटायच्या किंवा मग एक मोठी चपाती लाटायची आणि वाटीने किंवा मग ग्लासाने एकसारख्या शेपच्या बनवून घ्यायच्या, कट करून घ्यायच्या. आता मी तर एक पुरी ना बिना लाटता बनवलेली आहे, म्हणजे लाटण्याचा वापर न करता पुऱ्या बनवलेल्या आहेत. तर असं बोटाच्या मदतीने असं थापून घ्यायचं, छान होते, काहीच अडचण येत नाही.
बघू शकता अगदी व्यवस्थित अशी झालेली आहे पुरी. व्यवस्थित थापून घ्यायचं, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर म्हटलं चला ते पण तुम्हाला दाखवावं. जरी लाटून जरी नाही बनवले तरीसुद्धा थापूनसुद्धा आपण मस्त अशा पुऱ्या बनवू शकतो, टम्म फुगलेल्या त्यासुद्धा. तर आता बघू शकता इथं आपली पुरी तर तयार झाली. आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे एका साईडला. आता आपण तळून घेणार आहोत. बघू शकता कसली जबरदस्त झालेली आहेत. तर आता अशा सर्व बनवून घेते मी एकच थापून बनवलेली आहे बरं का मंडळी, बाकीच्या सर्व लाटूनच बनवलेल्या आहेत. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल गरम झालं की मस्त त्याच्यामध्ये छानपैकी पुरी सोडून घ्यायची. तेल छानपैकी गरम झालेलं असलं की पुरीसुद्धा छान टम्म फुगून बाहेर येते. बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे ते. तर अशा पद्धतीने मी माझ्या सर्व ज्या काही पुऱ्या मी बनवलेल्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत. अप्रतिम अशी ही रेसिपी आहे, चवीला जबरदस्त लागते. कोणीही सहज आवडीने खाईल अशी ही रेसिपी आहे. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ कसा वाटला मंडळी नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटी आयकॉनचं बटन जे आहे ते प्रेस करून ठेवा, म्हणजे सगळ्यात अगोदर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला आता भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.